तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातील रहिवासी गोपाल मधुकर कतोरे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विरोधात कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे वीज कनेक्शन अचानक खंडित करण्यात आल्याचा गंभीर आरोप केलाय। कतोरे हे वीज कंपनीचे नियमित ग्राहक असून त्यांनी शासनाच्या सोलर योजनेअंतर्गत 3.4 KWP क्षमतेची सौर प्रणाली बसवून 21 मार्च 2025 रोजी संबंधित कंपनीसोबत करार केला आहे। तर एप्रिल 2025 पासून कतोरे यांनी या सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे। मात्र फेब्रुवारी 2026 मध्ये कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज पुरवठा बंद करण्यात आल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे त्यांच्या मुलाची बोर्ड परीक्षा सुरू असताना वीज खंडित झाल्यामुळे कुटुंबास अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी या निमित्ताने केला आहे। दरम्यान संबंधित ग्राहकास 18,240 चे वीज बिल देण्यात आले असून हे बिल कोणत्या नियमानुसार तयार करण्यात आले याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय। एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत सौर ऊर्जेचे उत्पादन, वापर आणि बिलाची गणना याबाबत सविस्तर माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणी महावितरणकडे कतोर यांनी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर, जळगाव। नमस्कार, मी गोपाल मधुकर कतोरे। माझी तक्रार अशी आहे की माझ्या घरावर मी सोलर बसवलेला आहे आणि सोलर बसून मला जवळपास 10 ते 11 महिने झालेले असून सदर सोलर 11 महिने बसून झालेले असून सदर सोलरचे बिल मला हे 18,500 रुपये देण्यात आलेले असून मागच्या महिन्यामध्ये सदर कर्मचारी माझ्या घरी येऊन मला बिलाची मागणी करत होते आणि एवढं मोठं बिल सोलर बसवल्यानंतर मी त्यांना विचारणा केली असता सोलर बसवल्यानंतर इतकं बिल कसं काय आलं, तर ते म्हणत होते की आम्हाला काही माहिती नाही आहे, आम्हाला तिकडून आदेश आहे। तर ते माझ्याकडे येऊन पैसे मागणी करू लागले आणि मी त्यांना म्हटलं की बरं माझी एवढं बिल भरायची हे नाही आहे आणि माझ्या सोलर बसलेलं असल्यामुळे मी एवढे पैसे भरू शकत नाही। त्यांना 2-3 वेळा मला मागणी केली, मी नाही म्हटलं। त्यांनी माझं मीटर जे आहे ऑटो प्ले आहे ते बंद झालेलं असून त्याच्यातून माझी लाईन बंद करण्यात आलेली आहे, म्हणजे माझी लाईन कट करण्यात आलेली आहे। आता ज्या दिवशी माझ्या घरची लाईन कट झाली त्या दिवशी माझ्या घरचे मुलं, माझा मुलगा होता 10व्या वर्गात आहे, मुलगी 12वीला आहे, असे त्यांचे पेपर सुरू असताना माझ्या घरची लाईन डिस्कनेक्ट झालेली आहे आणि मुलांना आता अभ्यासाचा किती त्रास होऊन राहिला तेच माहिती आहे। आणि आम्ही त्या मग नंतर दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रिक बोर्डामध्ये जाऊन त्याची कंप्लेंट केली असता आम्ही सदर कर्मचाऱ्यांना तिकीट दाखवले, तर ते म्हणत होते की आम्हाला याच्यामध्ये काही माहिती नाही आहे, हे बिलिंग वरून झालेलं आहे आणि आम्हाला याच्याविषयी काहीच माहिती नाही आहे आणि तुम्ही वरती पहा काय आहे। तर आम्ही नंतर मग होणे साहेबांकडे दाखवलं तर होणे साहेब बोलले की म्हणे हे बिल तुम्हाला भरावंच लागेल, हे बिल भरल्याशिवाय तुमची लाईन सुरू होणार नाही, बिल भरल्याशिवाय तुमची लाईन सुरू होणार नाही। मी त्यांना असं बोललो की सर आम्ही जे सोलर बसवलं आहे आम्ही हे झिरो की आम्हाला सोलर याच्यासाठी बसवलं आहे की आम्हाला 0 बिल आलं पाहिजे। पण तुम्ही तर म्हटलं बाबा तसं सोलर बसवल्यानंतरही आम्हाला 18,500 बिल आलं। मला सुरुवातीला त्यांनी 130 रुपये महिना असं येते म्हणून माझ्याला 130 रुपये महिना ह्याप्रमाणे मला बिल यायला पाहिजे होतं की बाबा मीटरचं। आता माझे समजा घरी जे सोलर बसवलेलं आहे त्याच्यात तयार झालेले युनिट आणि मी MSEB कडून वापरलेले युनिट यांचा कोणताही बेरीज वजाबाकी न करता मला डायरेक्टली समजा सुरुवातचं बिल 130 नंतर 4,500, नंतर जानेवारी 2026 मध्ये 3,100 रुपये, नंतर फेब्रुवारी मध्ये डायरेक्ट 18,500 रुपये बिल दिलं आणि मी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांकडे तक्रार करून त्यांना विचारलं तेव्हा ते मला सांगत होते की आम्हाला यामध्ये काहीच माहिती नाही आहे आणि आम्ही याच्यात काहीच करू शकत नाही, तुम्ही बिल भरल्याशिवाय तुमची लाईन सुरू होत नाही, ते मला डायरेक्ट असं बोलले। मग आता आम्ही काय करावं? आम्ही एकीकडे सरकार सोलर बसवण्यासाठी लोकांना विविध योजना दाखवते आणि MSEB वाले अशा प्रकारे लोकांची म्हणजे आमच्यासारख्या सोलर बसवण्याची अशी लूट करत आहे की अवाजवी बिल देऊन ते आमच्याकडून जबरदस्तीनं भरून घेत आहे। अजून मार्च महिना पूर्ण झालाही नव्हता तरी माझं मीटर म्हणजे फेब्रुवारी मध्ये बंद करण्यात आलेला आहे, कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, काही न देता। आता तुम्ही विचार करा, जर सोलर बसवल्यानंतरही 18,500 रुपये ते बिल मला भरायला सांगतात तर माझं सोलर बसवायचा अर्थ काय राहिला? आणि नंतर की तुम्ही पैसे तुमचे कापून मिळले जातील, तर कोणत्या हिशोबात ते पैसे मला कापून मिळतील मला हे सांगा, मी एकट्ट बिल कुठून भरू? मी त्यांना वारंवार सांगूनही त्यांना मला कोणत्या प्रकारचं समाधानकारक उत्तर दिलं नाही।
शेवटी त्यांचे कर्मचारी येऊन मला त्रास देतात किंवा तुम्ही बिल भरलं नाही, तुम्ही का भरलं नाही. तर आता तुम्ही मला सांगा, मी इतकं मोठं बिल कशा पद्धतीनं भरून कुठून भरू. माझा कोणताही हिशोब झालेला नाही. जसं माझे युनिट आहे, माझ्या सोलरमध्ये किती युनिट तयार झाले आणि किती युनिट मी MSEB कडून घेतले ते मला असं विचारलं असतात. ते म्हणतात आम्हाला काहीच माहिती नाही, तुम्ही ते पाहत बसा. मग आता त्यानंतर आम्ही इथं काही केलं नाही, ते सिस्टमची गलती आहे. मग आता सिस्टमची गलती आहे तर मग माझ्यासारख्याचं काय, मी सोलर बसवून मला काय फायदा आहे त्याच्यात, किंवा माझ्यासारखे जे भरपूर लोक आहे यांचं काय. सदर घटनेची योग्य चौकशी करून सदर जे कर्मचारी, संबंधित कर्मचारी आहे हे जे असल्या प्रकारे उत्तर देतात, तर मग सामान्य माणसांनी जायचं कुठं, कोणाला न्याय मागायचा, काय करावं आम्हाला काही सुचत नाही. माझ्या घरची लाईन बंद झाली, आज मला माझ्या घरच्या मुलांच्या परीक्षा सुरू होत्या. मग याच्यामुळे मला झालेला मानसिक त्रास, माझा झालेला खर्च आणि मला झालेला मनस्ताप या गोष्टीचा विचार करून मला न्याय देण्यात यावा आणि संबंधित विद्युत कर्मचारी आहेत ज्यांनी माझ्या घरी येऊन मला त्रास दिला असा बिलिंगसाठी याच्यासाठी यांच्या चौकशा करण्यात याव्या, किंवा याच्यानंतर दुसऱ्या कोणाही असं ग्राहकाला, संबंधित ग्राहकाला तक्रार करता येणार नाही किंवा तक्रार होणार नाही किंवा त्रास होणार नाही. कारण हे कर्मचारी लोक उद्धटपणे वागतात, कोणत्याही प्रश्नाचं सरळ उत्तर देत नाही. बस आमचं कोणी काही करू शकत नाही अशा पद्धतीने बोलतात. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की मला सदर प्रकरणाची खोल चौकशी करून मला इतकं आलेलं बिल हे कसं आलं, काय आलं हे करून मला न्याय देण्यात यावा.